महिषासुरमर्दिनी माते, वय दार उघड, दार उघड, दार उघड. माते, आज मी आज तुझ्या पुढे श्री जन्माचा गोंधळ मांडते, श्री जन्माची कहाणी मांडते, श्री जन्माची व्यथा मांडते. तुला साकडा घालते आई. दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. आई, आज आम्हा स्त्रियांना मारलं जातंय, तेही आईच्याच उदरात. ज्या वेळेस मला मारलं जातं ना, त्यावेळेस माझ्या आईच्या उदरात ना माझ्या जन्माची तारीख असते फक्त आणि फक्त 3 महिने. जेव्हा मला मारलं जातं तेव्हा माझी जन्माची तारीख असते फक्त आणि फक्त 3 महिने. ज्ञानी डॉक्टर चेक करून सांगतात तुम्हाला मुलगी होणार. तेव्हा माझ्या बापाचा चेहरा काळवटतो, घरातलं वातावरण सुन्न होऊन जातं. माझ्या आईला दोषी ठरवलं जातं. का? कारण वंशाला दिवा पाहिजे म्हणून. आई अगं, मी तर 2 घरचा दिवा लावून दाखवते ग. तरी सुद्धा ज्ञानी डॉक्टर मला माझ्या आईच्या उदरातून काढून मला माझ्या बापाच्या संमतीनं मारून टाकतो. माझं अस्तित्व संपवून टाकतो. श्री जन्माची अशी चित्तर कथा झाली आई. म्हणून मी म्हणते दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. हो. नमो आदि माया भगवती, अनादि सिद्ध मूळ प्रकृती, श्री जगमे महिषासुरमर्दिनी, बये दार उघड, बये दार उघड, बये दार उघड. आई, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाली. किती? 75 वर्ष झाली. तरी सुद्धा स्त्रियांना कसलं स्वातंत्र्य आहे ग? रात्रीचं तर सोडाच हो, सकाळी सुद्धा स्त्रिया उघड मातेने बाहेर फिरू शकतील. आता असं वातावरण राहिलंच नाहीये. आई, इथं बेटी बचाव म्हटलं जातं. काय? बेटी बचाव म्हटलं जातं. आता हा नेमका धमकी आहे की नारा हेच समजनासं झालंय. हरिहर तुझं पूजती, चंद्र सूर्य कानी तळपती. आई, तू सर्व काही जाणती, तू सर्व काही समजती आहेस. बघ इथे काय चाललंय, बघ काय तांडव माजलाय. आज असं कुठेही नाही की जिथे स्त्रीचं शोषण होत नाही. घरात हुंड्यासाठी मारलं जातं, छळलं जातं. बाहेर तर तिच्या आबरूची लत्तर वेशी वटांगल्या जाते. तिची आबरू लुटून तिला मारून टाकण्यात येतं. काही शहाणे माणसं म्हणतात बर का, मुली किंवा महिला तोकडे कपडे घालतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतो म्हणे. पण मला एक सांगा, मला तर शहाण्या माणसांना प्रश्न विचारायचा आहे. ज्या 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, मग ती काय नऊवारी पातळ नेसायची का? अशी कशी ग मानवी वृत्ती खराब आई अशी कशी ग? म्हणून म्हणते आई दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. आज एखाद्या स्त्रीवर असा प्रसंग आला तर हे समाज गंडक तिला जातीत टाकतात. ती कुणाची तरी आई आहे, ती कुणाची तरी मुलगी, ती कुणाची तरी पत्नी, ती कुणाची तरी बहीण आहे, हे सर्व काही विसरून जातात. अजून अशा किती घटना घडणार आहेत आई? अजून अशा किती निर्भयांचा बळी जाणार आहे आई? बस झालं आई, आता हे थांबव. आता ज्या प्रकारे तेलंगणा पोलिसांनी पीडितांना न्याय दिला, त्याच प्रकारे इथे देखील त्या पीडितांना कायद्याने न्याय मिळाला पाहिजे. म्हणून मी सई आई तुला साकडं घालते. दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बया आता दार उघड, दार उघड बया आता दार. दार उघड
पर्यंत पोहोचली. म्हणून आपल्या देशाची महिला पंतप्रधान झाली, राष्ट्रपती झाली, चंद्रावर देखील गेली. आता तरी सुद्धा महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. तरी सुद्धा महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. अरे बाबांनो, मला एक सांगा, जर घरात तुमच्या जिजाई, रमाई, भीमाई जन्मल्याच नाही, अशा रणरागिणी जन्मल्याच नाही, तर छत्रपती बाबासाहेब कसे जन्माला येतील? आता या महिला शिकल्या तर खरी, पण आता स्वतः सक्षम बनलं पाहिजे. ए महिला, तू दुर्गेचा अवतार आहेस, तू रणचंडिका आहेस, तू महाकाली आहेस. उठ, जागी हो, स्वतः ओळख स्वतःला. आता जरी तू सक्षम बनलीस तरी पण एक लक्षात ठेव, तुझी लाज राखायला कृष्ण नाही येणार आहे. आता हे सर्व काही तुला करायचे आहे. तू दुर्गेचा अवतार आहेस, तू महाकाली आहेस, तू झाशीची राणी आहेस. हे सर्व दाखवून दे तू जगाला. म्हणून मी म्हणते,